घरात टाइमपास होत नव्हता म्हणून आमच्या सूत्रांना सांगितलं चला कुठं तर फिरायला जाऊ. तेवढं तिने म्हणलं इथं नवीन गार्डन म्हणलंय, चल तिथं झोका खेळूया. आल्या झोक्यावर बसलो पहिला, एकदम मजा घेतली पहिले आणि तेवढ्या शिराची एडी चाय चालू झाली. आता इथं आल्या म्हणलं कोणाला काय ओरडता येत नाही आपल्याला. ओमक्या म्हणाल तर मी पहिल्यांदाच बसलोय झोक्यावर म्हणून कसं एवढाल तर बघा तुम्ही. तेवढ्या इंटरव्ह्यू आपल्या ओम्याची लेट आलाय पण थेट आलाय. चला काय विषय नाही, आलाय तर आता खेळून जाऊ दे झोका. व्हिडिओ काढालो म्हणून तोंड लपवलाय, रोज तर लपवत नाही. काय झालंय काय माहिती आजचा विषयाचा. आमचं वजन एवढं आहे की झोका जीव सोडालता त्याचा, एकदम आवाज काढालता. बाय बाय आपलं ओम्या गेलता सनबात, आधीच काळाय अजून किती सनबात घेतो म्हणलं. तेवढा शिरा गेलता त्याला ढकलायला. ओमक्याच्या अंगात घुसलेलं माकड मला लटकायचंय म्हणालता म्हणून आमचा झोका थांबवलाय आणि लटकायचं बघायला. ह्याची हाईट बी पुरी नाही, तेवढं तुम्ही म्हणला तुझ्या नाव पाय का दम मी उचलतो तुला. हे बघा याला झोका खेळायला दिला म्हणजे असं लोम काढायला बघा. हो का हो का हो का यांच्या वाकडा झोका बघा. हो का हो का गाडीवर लाता द्यायला. ओमक्या म्हणला मला तुला येतंय का माझ्यासारखं. मी म्हणलं तू माझ्यासारखं करून दाखव असं. नेक्स्ट स्टेप ऑन द टॉप म्हणला आणि डायरेक्ट चढलो वर. घरी आलतो आम्ही तेवढ्यात दमून उन्हात आणायचं एवढं फिरून. आणि यांच्या दोघांचं काय चाललंय बघा, मी पाचतो आणि तू पाचतो पाणी, अंगच भिजवाल ते एकमेकांचं. तेवढ्यात मी म्हणलं लाव भूताचा पिक्चर. थिएटरच्या घरावर होम थिएटरच करून टाकलाय आम्ही, डायरेक्ट विषय हार्ड करून टाकला एकदाचा. आणि ओमक्या बघा पिक्चर कसं बघायला जवळ घुसतो का म्हणलं आता मस्त पिक्चरची मजा घेतो. आता आजच्या ब्लॉग साठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.